थंडी भरपूर पडत आहे, तर आपण आता मेथीचे लाडू करायला घेतलेले आहेत. तर मंडळी, आता साहित्य आपण बघूया. इथे गूळ 1.5 किलो घेतलेला आहे. मखाण्याची पावडर, मखाणे भाजले आणि त्याची पावडर बनवले. खारीक पावडर, ड्रायफ्रूट, सुकं खोबरं आणि अस्सल बी भाजून, अस्सल बीला तुम्ही काय म्हणता ते मला माहिती नाही, भाजून त्याची मी पावडर केलेली आहे. आमच्याकडे अस्सल बी पण म्हणतात आणि हालीम पण म्हणतात. हालीम असा शब्द आहे वाटतं त्याला. आणि तूप घेतलेलं आहे. तर इथे बदाम मी भाजायला घेतलेले आहेत. तर आपण थोडी थोडी करून बदाम भाजून घेऊया. असे सर्व ड्रायफ्रूट भाजून घेतले आहेत मी, घ्यायला लागले. तर बघू शकता तुम्ही, खूप खरपूस भाजायचे नाहीत आपल्याला. थोडेसे कलर आणि कच्चेपणा चेंज होईपर्यंत भाजायचे आहे. तर इथे मी काजू पण भाजून घेतले. तर असं करून सर्व भाजून घेऊया. थोडेसे पिस्ते घेतलेत. तुम्हाला जे ड्रायफ्रूट घालायचे असतील ते घालू शकता तुम्ही. आणि असे थोडे थोडे करून भाजून घेऊ आपण. तर इथे मी डिंक पण थोडा थोडा करून भाजून घेतलेला आहे. हे सर्व मंद आचेवरच भाजून घेतलेले आहेत. हाय फ्लेमवर आपण भाजायचं नाही, कारण कसं माहिती का, डिंक लगेच करपतो. म्हणून थोडं थोडं करून हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि एकदम पण भाजायचं नाही आहे डिंक, नाहीतर अर्धा भाजला जातो, अर्धा भाजत नाही, असं होते. तर इथे आपण पुन्हा त्याच तुपामध्ये तूप वाढवून 2 ते 3 चमचे मी तूप घेतलेलं आहे इथे. आणि आता गव्हाचं पीठ आपण मस्त खमंग असं भाजून घेऊ. तर इथे गव्हाचं पीठ भाजायला आपल्याला थोडा जास्त वेळ लागतो, कारण ते खूप भाजून घ्यायला लागते. मला इथे 25 ते 30 मिनटं लागलेली भाजायला. तर इथे मी काजू पण आता बारीक करून घेतले आहेत. बारीक म्हणजे थोडेसे दरदरे असे, कारण मी असे तुकडे नाही पडलेले आहेत, मिक्सरलाच लावून घेतलेले आहेत. तर इथे डिंक पण मी बारीक करून घेतला आहे. जास्त बारीक करायचं नाही आहे, कारण दाताखाली आला की डिंक खूप छान लागतात लाडू. तर इथे हे सर्व ड्रायफ्रूट मी बारीक केले. खूप एकदम बारीक असे हे करायचे नाही आहेत मिक्सरमध्ये. तर इथे पीठ पण आपलं गव्हाचं छान असं भाजून घेतलं आहे. तर आता आपण त्याच्यात थोडं थोडं तूप टाकून अजून थोडं भाजून घेऊया. तर पाहू शकता, मस्त खमंग असं घरभर वास सुटलेला आहे. तर इथे आता आपण गव्हाचं पीठ आपलं झालेलं आहे तयार. तर त्याच्यातच आपण इथे नाचणी, बाजरी आणि ज्वारी याचं पीठ टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला मंडळी टाकायचं असेल तर टाकू शकता तुम्ही. मी टाकलेलं आहे. तर इथे हे नाचणीचं, ज्वारी, बाजरीचं पीठ भाजायला जास्त वेळ लागत नाही. गव्हाचं पीठ काय आहे तर कच्चेपणा तोंडाला लागतो, त्याच्यामुळे खमंग असं भाजून घ्यायला लागते ते. तर इथे मी गव्हाचं पीठ पण आणि नाचणीचं पीठ पण भाजून घेतलेलं आहे, नाचणी, ज्वारी, बाजरीचं. तर इथे आता हे पीठ भाजून झालेलं आहे. हे मखाणे भाजलेले मी आणि मखाण्याचं पीठ बनवलं आहे मी, ते पण आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि थोडा वेळ परतून घेऊया आपण. तर मंडळी, इथे मी खारीक घेतलेली आहे. खारीक पावडर करून अख्खे खारीक भाजून घेऊन मी पावडर बनवलेली. तर आता ते पण मी ह्याच्यामध्ये टाकून घेते पिठामध्ये. या सर्व सारण बनवलं आहे आपण त्याच्यामध्ये. तर आता हे भाजून झालेलं आहे आपलं. तर आपण हे परातीमध्ये काढून घेऊया सर्व. आता त्याच्यामध्ये आपण ओवा आणि खसखस भाजलेला ते पण टाकून घेऊया. हे सर्व साहित्य मंडळी भाजूनच घ्यायचं आहे.
तर मी मेथी भाजलेली, ती मेथी मी आता ह्याच्यामध्ये पावडर केलेली ती पण आता या तुपामध्ये भाजून घेणार आहे. मी इथे 50 ग्रॅम मेथी घेतलेली, तेवढी मी ह्याच्यामध्ये टाकलेली आहे. हे आता आपण भाजून घेऊन अर्ध्या तासासाठी तुपामध्ये तसंच ठेवून देऊया, त्याच्यामुळे कडूपणा कमी होईल. मंडळी, तुपामध्येच मेथी भिजत ठेवायची असेल पावडर करून तर तुपामध्ये ठेवू शकता तुम्ही, दुधामध्ये ठेवू नका, कारण दुधाचं जास्त दिवस लाडू टिकत नाही, त्याच्यामुळे त्याच्यात बुरशी लागते आणि मग आपल्याला पोटाला त्रास होतो त्याचा. तर इथे हे मी अर्धा तास ठेवणार आहे. ह्याच्याने कडूपणा थोडा कमी होतो, खूप डार्क कडू लागत नाही लाडू. तर हे भाजून झालेलं आहे. आता हे गॅस बंद करून मी अर्धा तास ठेवलेलं पाहू शकता तुम्ही. आता इथे मी हाली आपण अख्खा पण थोडासा टाकून देऊया त्याच्यामध्ये, अस्सल बी आणि ही अस्सल बीची पावडर ही पण मी पावडर केलं आहे आणि अख्खे पण थोडेसे टाकलेले आहेत. सुकं खोबरं जास्त नाही आवडत आम्हाला, म्हणून मी सुकं खोबरं थोडंसं टाकलेलं आहे. हे पण भाजून घेतलेलं आहे सर्व. आणि आता हे ओवा आणि खसखस आहे तो पण भाजून घेतलेला आहे मी. तर हे पण सर्व टाकून आता मेथीची पावडर जी आपण हे पेस्ट बनवलं आहे ते पण टाकून घेऊया याच्यामध्ये. हे प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगणार आहे, लिहून देणार आहे, त्याच पद्धतीने तुम्ही बनवू शकता. आणि इथे मी जायफळ आणि वेलचीची पावडर टाकून घेतलेली आहे. आणि हे आता आपण मेथीचं जे पेस्ट बनवलेली ते पण आपण टाकून घेऊया याच्यामध्ये आणि मिक्स करून घेऊया हे सर्व. तर आता हे एकजीव सर्व करून घेऊ आपण, कारण त्याच्यात ओवा खसखस असं टाकलेलं आहे, ते मिक्स झालं पाहिजे सर्व. तर मंडळी, आता आपण हे मिक्स झालं आहे. आता गूळ पातळ करून घेऊया. छान असं वास घरभर सुटलेला आहे मंडळी. लाडू पण एकदम अप्रतिम झाले. आता कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून त्याच्यामध्ये गूळ वितळून घेऊया. गुळाचा पाक बनवायचा नाही आहे, मंद आचेवर हे पातळ करून घ्यायचं आहे. आणि तुपामध्ये आपण गूळ पातळ केलेलं त्याची वेगळीच चव येते लाडवांना आणि लाडू अप्रतिम लागतात. पाणी टाकू नका मंडळी, नाहीतर आपले लाडू आहेत ना त्याच्यात अस्सल बी असते म्हणजे हलीम, त्याच्यामुळे मग पाण्यामुळे हे पकडते ओलेपणा आणि चिकट लागतात लाडू आणि आंबट पण लागतात नंतर. म्हणून गुळामध्ये पाणी टाकू नका बनवताना, तुपामध्ये वितळून घ्या. आणि दूध मात्र कधीच टाकू नका मेथीमध्ये भिजवायला, तुमचे लाडू जास्त दिवस टिकणार नाही आणि बुरशी लागते लाडूवाला. 5 ते 6 दिवस गेले की लगेचच बुरशी लागते. बुरशी म्हणजे दुधाला तुम्हाला माहितीच आहे, हे सांगायची काही गरज नाही आहे मला. तर इथे बघा मी पातळ करून घेतलेलं आहे. आता हे सर्व या मिश्रणामध्ये टाकून घेऊया. सर्व. तर मंडळी, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. जाता जाता बेल आयकन दाबा आणि एक मस्त कमेंट करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तरच करा. तर आता आपण लाडू वाळायला घेऊया. हे सर्व मिक्स केलेलं आहे मंडळी. हे मिक्सरला वगैरे काहीच पुन्हा लावलेलं नाही आहे मी. काही वेळा काही मिक्सरला लावून घेतात, तसं मी काहीही केलेलं नाही आहे, हातानेच सर्व बनवत आहे. तर मस्त लाडू वळतात पहा.
छान असे तर आपले लाडू तयार आहेत. फार मोठे लाडू केले नाही आहेत, मी छोटे छोटे लाडू केलेले आहेत. तर मंडळी, नक्की एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.